2 दिवसांपूर्वी खरं तर एमपीएससीचं एक मोठं आंदोलन विद्यार्थ्यांचं झालं होतं. त्याविषयी तुम्ही कसं बघितलं या पूर्ण? नाही, मी देखील संपर्क साधायचा प्रयत्न केला होता. परीक्षा पुढे ढकललीच करावंच लागलं सरकारला, करणं गरजेचं होतं, कारण असा विद्यार्थ्यांचा अन्याय होणं बरोबर नाही. पण माझी त्याचबरोबर आणखी सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की UPSCच्या परीक्षेच्या तारखा सगळं कॅलेंडर जाहीर होतं. बँकिंग सर्व्हिसेस ह्याच्या काही इतर केंद्रीय परीक्षासुद्धा आहेत, त्यांचं एकदा टाईमटेबल जाहीर झालं की ते सोडून मग आपण इथं आपलं टाईमटेबल ठरवलं पाहिजे. आता हे UPSCमध्ये, MPSCमध्ये, बँकिंग सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन शक्य आहे आणि प्राथमिक जर टाईमटेबल आलं तर एखाद दुसरी तारीख मागं पुढं विचारणा करता येईल. पण अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना संधी न देणं करणं हे काही बरोबर नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. बाबा, सातत्याने एमपीएससीचं हे पहिलं आंदोलन नाहीये. अनेक वेळा याच पुण्यातल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायला लागतं, कधी अलका टॉकीज चौकात तर कधी त्यांच्या अहिल्याच्या समोर. काय झालं की पुण्याला सर्वात जास्त महाराष्ट्रातल्या सर्व भागातले विद्यार्थी इथं अभ्यास करता येतात. अभ्यासक इथं आहेत, पुस्तकं आहेत, लायब्ररी आहेत, टीचर्स आहेत, क्लासेस आहेत. त्यामुळं पुण्याला जवळजवळ लाखाच्या वर मुलं इथं UPSC, MPSCचा अभ्यास करतात, इतर परीक्षेचा अभ्यास करतात. म्हणावं तशा तिथं सोयी नाही आहेत शासनातर्फे. खरं म्हणजे सोयी केल्या गेल्या पाहिजे, काही सेवाभावी संस्थांतर्फे सोयी केल्या पाहिजे, ती केलेलं नाही. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये विद्यार्थी काम करतात आणि जर परीक्षा लांबल्या तर मग एक एक दिवस त्यांना पुढं रेटणं, खानावळीचे पैसे देणं, खोलीचं भाडं देणं परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी असा पोरखेड करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. विद्यार्थी आणि आयोगामध्ये समन्वयाचा अभाव सातत्याने दिसत आला, याला नेमकं जबाबदार कोण असेल? नाही, असं आहे की MPSCनं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कुठंतरी विद्यार्थ्यांची समन्वय साधला पाहिजे. आता प्रत्येकाशी बोलता येणार नाही आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधायचा प्रयत्न होतो. परंतु जर हेल्पलाईन जर केली की एका नंबरला तुम्ही काही तक्रार असतील तर करा, परीक्षेसंबंधी किंवा सेंटर संबंधी असेल किंवा रोल नंबर संबंधी असेल तर त्याला उत्तर दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची कॉल सेंटरचा नंबर आहे का नाही मला माहिती नाही, नसेल तर तो केला पाहिजे. कुठल्याही दिवस रात्र कोणीही काही फोन केला तर त्याचे प्रश्नाचं उत्तर मिळेल. महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार वाढलेत. आज त्याच्या विरुद्ध अशी घटना घडली की पोलिसांवरच हल्ला झालेला आहे का? सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केला. प्रश्न असा आहे की जी बदलापूरची घटना घडली ती अत्यंत निंदनीय, धक्कादायक आहे. त्याचे म्हणजे जेवढी निर्भसना करता येईल ती कमीच आहे. त्यामध्ये काय झालं की कुणीतरी त्या संस्था चालकांना, कारण त्यांचं पॉलिटिकल पर्सुएशन हे कुठल्या तरी पॉलिटिकल राजकीय त्यांची संलग्नता होती म्हणून त्यांना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न झाला. त्या दुर्भाग्यपूर्ण माता पिता असतील त्यांच्या FIR सुद्धा घेतला गेला नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याविरुद्ध आम्ही काल संबंध राज्यभर मूक आंदोलन केलं होतं, कारण उच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. सरकारने इतकं निष्ठुर बनता कामा नये की तर तुम्ही त्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, न्यायालयातून शिक्षा झाली पाहिजे. पण जर कोणी त्याला हे प्रकरण दडपायचा प्रयत्न करत असेल, कोणाला तरी नाव कोणाचं तरी खराब होईल म्हणून, तर ते योग्य नाही. पोलिसच सुरक्षित दिसत नाही. आज पोलिसांवर कोणता हल्ला झाला? नाही, आता लोकांमध्ये प्रक्षुब्ध झालेले आहेत. पोलिसांवर हल्ला करणं अतिशय चूक आहे, केलं नाही पाहिजे. पण शासन जेव्हा थंडगार बसलेलं असतं तेव्हा मग लोक प्रक्षुब्ध होतात. पण असा कायदा कोणीही हातात घेऊ नये. जर कायदा हातात घेतला, पोलिसांच्यावर हल्ला केला तर दुर्दैवी आहे, ते बिलकुल झालं नाही पाहिजे. पुण्यात फक्त पोलिसांवरच हल्ला नाही तर ड्रग्ज माफिया असतील किंवा इतर ॲक्सिडेंटचे प्रकार असतील हे सातत्याने होतात. गृहमंत्रालयावर अनेक जणांकडनं ताशेरे ओढले जातात. तुम्ही हे गृहमंत्रालय अतिशय जवळून बघितलं. काय असं आहे की जी पोर्शे कारचं जे प्रकरण झालं तेही तितकंच दुर्भाग्यपूर्ण होतं. तिथेही कुठल्या तरी उच्च पदस्थ वेल कनेक्टेड व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न झाला. बदलापूरला तेच झालं. आणि अशा प्रकारच्या घटना झाल्यामुळं मग नागरिकांच्यामध्ये चीड निर्माण होते की मोठ्याला वेगळा न्याय, सामान्याला वेगळा न्याय. आता बदलापूरच्या घटनेमध्ये त्याच्या आईला, गरोदर होती ती बिचारी, तिला जवळजवळ 12-14 तास FIR देखील दाखल केला गेला नाही, कारण ही माणसं फार मोठी होती आणि त्यांना संस्थेचं नाव बदनाम करायचं नव्हतं.
असं होणं योग्य नाही आहे. आणि मला वाटतं कुठून तरी वरिष्ठांच्याकडून, गृहमंत्र्यांच्याकडून, मुख्यमंत्र्यांच्याकडून एक संदेश दिला पाहिजे की हे टॉलरेट केलं जाणार नाही, हे सहन केलं जाणार नाही. इथे सामान्य नागरिकाला न्यायच मिळाला पाहिजे, न्याय मिळतोही दिसलं पाहिजे. शक्ती कायद्यासंदर्भात तुमचं overview शक्ती कसा? कायदा प्रलंबित आहे केंद्रामध्ये, महाराष्ट्र शासनाने तो पास केलेला आहे, पण दिल्लीमध्ये राष्ट्रपती म्हणजेच गृहमंत्र्यांनी तो अजून मंजूर केले जातो. तो केला पाहिजे. जागा वाटपूचा फॉर्म्युला काय असणार आहे? जागा वाटपाची चर्चा चालू आहे, याच्याविषयी जास्त मी काय सांगू शकणार नाही. फॉर्म्युला जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला तो सांगितला जाईल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो आता त्याच्यावर वाद सुरू आहे. तेही त्यावर चर्चा संपलेली आहे ती, त्यामुळे आता त्यामध्ये उकरून काढण्यात काही अर्थ नाही आहे. बाबा असे कुठले मुद्दे असतील की विधानसभेला महाविकास आघाडीने एक नाही, आमचे जे मुख्य 5 मुद्दे होते, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या आत्महत्या, त्यानंतर करप्शन, प्रचंड मोठा भ्रष्टाचार, आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचार सरकार पाडलं, आणि संविधान बचाव, हे सगळे मुद्दे जसेच्या तसे आहेत. फक्त भ्रष्टाचाराला एक वेगळा पैलू आहे की ज्या आमदारांनी पैसे घेऊन पक्षांतर केलं होतं त्याच्या विरोधामध्ये आता त्या मतदारसंघामध्ये लोक त्यांना जाब विचारणार आहेत की आम्ही विश्वासाने तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही आमच्या मताचा सौदा केला. विद्यार्थ्यांचे एक शेवटचं प्रश्न. आणि आता महिलांची सुरक्षितता हाही मोठा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या संदर्भात तुम्ही कुठलं एक नवीन निवेदन किंवा तुमच्या बाजूने काही मांडणार आहात? आमच्या तिन्ही पक्षाचे एक जाहीरनामा तयार करण्याचं काम चालू आहे. त्याबद्दल आम्ही सर्व घटकांना आमच्याकडून एक दिलासा मिळेल अशा प्रकारचा जाहीरनामा. ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.